आज जो भगवान श्री ज्ञानोबरायांच्या हरिपाठावर चिंतनाचा आपल्या सगळ्याला योग आलेला आहे आणि येत्या 9 दिवसामध्ये आपण हरिपाठाचं चिंतन करणार आहोत। पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस अतिशय महत्त्वाचा असतो। 9 दिवसाचं जे अधिष्ठान आहे ते पहिल्या दिवशी असतं। माऊलीकडे पाहिल्यानंतर माऊलीचे 4 ग्रंथ फार प्रसिद्ध आहेत। अनुभवामृत आहे, ज्ञानेश्वरी आहे, पासष्टी आहेत आणि हरिपाठ आहेत। आणि महाराष्ट्राचा उत्तम गैरसमज आहे हरिपाठ सोपा आहे म्हणून। मला नाही वाटत 750 वर्षात कुणाला हरिपाठ कळाला असेल, परंतु न कळाल्यानंतर देखील हरिपाठ हा सोपा आहे, विशेष करून तो संसारिक लोकांसाठी आहे, असा एक गोड गैरसमज महाराष्ट्राने 750 वर्ष बाळगला आहे। हरिपाठ असा नाही आहे। संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिण्याची गेल्या 4000 वर्षाची एक परंपरा आहे। पहिल्यांदा सूत्र लिहिले जातात आणि एक सूत्र लिहिण्यासाठी जवळपास असं गृहीत धरा एका ऋषींचं आयुष्य जातं एक सूत्र ग्रंथ लिहिण्यासाठी। पतंजलीचे सूत्र आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, धर्मसूत्र आहेत, न्यायाचे सूत्र आहेत, वैशेषिकांचे सूत्र आहेत। सूत्र शब्दाचा अर्थ आहे दोरा, विचार करण्यासाठी निर्माण केलेला दोरा, आणि त्या दोऱ्यावर आम्हाला चालायचं असतं, त्याच्या बाहेर इकडं तिकडं जायचं नसतं। जर सूत्र हातात यावेसे वाटत असतील तर, आणि सूत्राच्या अतिरिक्त जर बोलायचं असेल तर सगळ्याला परवानगी येते, आजपर्यंत चालूच आहे ते। हरिपाठ असा ग्रंथ नाही आहे। हरिपाठ हे माऊलीचं टाचन आहे। आयुष्यभरामध्ये जे ज्ञानोबारायांनी केलेले ना त्याची ती सूत्र आहेत। फक्त ज्ञानोबारायांनी विशेषतः काय ऋषीमध्ये आणि ज्ञानेश्वर महाराजांमध्ये ऋषींनी सूत्रामध्ये गेयता नाही ठेवली आणि ज्ञानोबारायांनी सूत्रामध्ये गेयता आणली। म्हणजे हरिपाठ हे सूत्र आहेत आणि प्लस त्याच्यामध्ये गेयता आहेत। ते गेयतेमुळे अर्थाकडे दुर्लक्ष झालं आणि गाण्याकडे जास्त लक्ष झालं। जास्तीत जास्त आपल्याला हरिपाठावर किती नाचता येईल त्याचा आपला प्रयत्न असतो, आणि त्या गाण्याच्या आणि नाचण्याच्या नादामध्ये अर्थाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं। म्हणून पहिल्यांदा सर्वात कठीण असेल तर सूत्र आहेत आणि ज्ञानेश्वरीपेक्षा अवघड असेल तर हरिपाठ आहे। हा माझा अनुभव आहे। जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात। तुम्हाला जर सोपा वाटत असेल तर त्याच्यापेक्षा तुम्ही भाग्यवान आहात। हरिपाठाच्या बाबतीमध्ये 2 भूमिका पहिल्यांदा स्पष्ट करतो की प्रत्येक माणसं जे माझ्यासमोर आहेत किंबहुना महाराष्ट्रात जगात माणसं आहेत 2 प्रकारचं नेहमी जीवन जगत असतात। हे हरिपाठाची भूमिका आहे बरं का। 2 प्रकारचं जीवन, एक आतलं जीवन आहे, मन बळकट करणं, बुद्धी बळकट करणं, अंतःकरण बळकट करणं, हा आतला प्रवास आहे। आणि दुसरा प्रवास आहे घर तयार करणं, पैसे जमा करणं, आपली परंपरा निर्माण करणं, मुलं बाळं वगैरे त्यांचे लग्न वगैरे करणं। हे 2 स्तरावर मनुष्य जगत असतो। याला बाह्य आणि आतलं स्तर म्हणतात। आणि मेहनत दोन्हीकडे पण आहे। पैसे कमवायचे असेल तर मला काही सांगायला नको तुम्हाला की पैसे कमवलेच पाहिजे आणि त्याकरता फार सोपे आहेत असं नाहीत। जास्त कमवलं तरी त्रास आहे। न कमवलेले माणसं तुमच्यावर नजर ठेवतात, सरकार तुमच्यावर नजर ठेवतं। इन्कम टॅक्स, तुमच्याकडे इन्कम जास्त आहेत, आमचा टॅक्स वाढवा। दुसरं असं आहे की जर नसेल पैसा, माणसंच तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही सगळ्याला ओळखता। गरिबी एक अशी वस्तू आहे, गरिबाकडे कुणीच पाहत नाही आणि गरिबी सगळ्याकडे पाहते। गरीब जर माणूस एखाद्याकडे पाहिला ना तो सर्वांगाने पाहतो, त्याची गाडी कशी आहे, त्याचे कपडे कसे आहेत, चप्पल कशी आहे, सगळं पाहतो। कोणताही श्रीमंत माणूस एवढं कोणाचंही निरीक्षण करत नाही, त्याच्याकडे स्वतःकडे श्रीमंती आहे। फार महत्त्वाचा विषय आहे। मग हा जो 2 प्रकारचा प्रवास आहे
त्यापैकी हरिपाठ, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञान हा आतल्या जीवनाचा प्रवास आहे. आपलं स्वतःचं मन शोधणं. मागच्या वेळेस आपण मनावर ज्ञानेश्वरीतून बोललो होतो. मनाचा प्रवास, तो आतला प्रवास आहे, मनाचा प्रवास. दुसरा आहे बुद्धीचा प्रवास, तिसरा आहे हृदयाचा प्रवास. हे जे 3 टप्पे आहेत ना आपले, फार महत्त्वाचे आहेत. मन, बुद्धी आणि हृदय हे खूप महत्त्वाचे आहेत. कोणत्याही माणसाला पतन कळत असतं, कोणत्याही माणसाला पतन कळतं. वाईट आहे हे काही प्रवचनातून सांगायसारखं नाही आहे. वाईट आहे, वाईट आहेत. लहान मुलाला कळतं वाईट आहेत. त्याची इंद्रिय ऐकत नाहीत. त्या इंद्रियाला मन साथ देतं आणि त्या मनाला नियंत्रण करणारी बुद्धी कमकुवत पडते आणि दुःख हृदयाला होतं. मला असं वाटत असेल, कळत असेल तुम्हाला संक्षिप्त भाषा. दुःख हृदयाला होतं, रडतं हृदय. बुद्धी पश्चाताप करते. मन मोकळं असतं आणि ओढणारी असतात ती इंद्रिय असतात. हा आतला प्रवास आहे. आणि बाहेरचा प्रवास त्याच्या विरोधात आहेत. काम करा, व्यापार करा, नोकरी करा, नोकरीचं तांत्रिक शिक्षण घ्या, जे काही आत्ताच्या डिग्र्या आहेत, MBA वगैरे, ते करा. दुसरा महत्त्वाचा भाग आहे, ते केल्यानंतर व्यापार करा किंवा कोणाच्या तरी हाताखाली नोकरी करा. तो देईल तेवढाच तुमचा पगार, तेवढीच तुमची इन्कम. काही लोक कंपनी बदलतात, माणसं बदलतात, लोक बदलतात, व्यापार सुरू करतो, त्यांचा वैयक्तिक विषय आहे. पैसे यायला लागतात. त्याच्या पुढचा टप्पा आहे मग लग्न करायचं आहे. त्याच्या पुढचा टप्पा मुलं आले पाहिजेत. त्या पुढचा टप्पा मुलाला मुलं झाली पाहिजेत. हा बाहेरचा प्रवास आहे. हरिपाठ कुऱ्हाड मारतो ते इथे मारतो. ज्याला आतला प्रवास करायचा असेल त्यांनी ज्ञानेश्वर महाराजाकडे यायचं. आणि बाहेरचा प्रवास करायचा असेल त्याने राजकारण, व्यापार आणि काम याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणून कधी कधी लोकांमध्ये सुद्धा हा एक पाहण्याचा चांगला विषय आहे. लोक म्हणतात देव कुठे आहेत? तुला गरज नाही ना देवाची, तुला पैशाची गरज आहे ना. ज्याला जी गरज नाही त्याच्याविषयी बोलूच नाहीत. आणि संसारात जे माझं निरीक्षण आहे ते असंच होतं. काही लोक अध्यात्म सांगून पैसे कमवतात, त्यांना मुळात पैसा पाहिजे. विकायचं काय हा भाग वेगळा आहे बरं का. अध्यात्म विकतात का काय विकतात हा त्यांचा विषय आहे. काही लोकांना पैसा पाहिजे, विकणार काही, पण काही लोकांना शांती पाहिजेत. सगळं सोडतात, घर दार पत्नी मुलं बाळं सगळं सोडतात आणि स्वतःच्या शांततेकडे लक्ष देतात. हे 2 प्रवास आहेत, 2 रस्ते आहेत. याला उपनिषदामध्ये अतिशय सुंदर भाषेत सांगितलेलं आहे. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतत. प्रत्येक माणसापुढे 2 प्रलोभनं येतात. एक प्रेय येतं, प्रेय म्हणजे प्रिय, आणि एक श्रेय येतं, श्रेय म्हणजे कल्याणकारी. प्रत्येक माणसाकडे 10 रुपये पडलेले आहेत, असं वाटतं घ्यावं, प्रेय आहे. असं वाटतं याने काही कल्याण होणार आहे का, असतील कोणा गरिबाची द्या सोडून. बऱ्याच ठिकाणी सोनं प्रवासामध्ये आढळतं. एखाद्या ड्रायव्हरला तो पोलीस स्टेशनमध्ये नेऊन जमा करतो, कष्ट करतो, पण त्याला तो श्रेयाचा मार्ग शोधतो. तो चांगला मार्ग कोणता आहे ते पाहतो. काही माणसं पडलेले पैसे नाहीत, घरात जाऊन चोरी करतात, डाका टाकतात. ही माणसं वेगळीत. यांना पैसे पाहिजेत. यांना कोण आहे काय, ज्ञानोबांचा खूप गोड शब्द आहेत, देवची खाई विकून या. आणि वर्तमान काळात हे इतकं सत्य दिसतं ज्ञानोबांचं. 750 वर्षापूर्वीचं वचन आहे बरं. देवची खाये देवाला विकून खातो, मंदिराला विकून खातो, जगाला विकून खातो, धर्माला विकून खातो. माणसं वाईट नाही आहेत. ह्या माणसाचा रस्ता प्रेयाकडे जाणार आहे. ज्ञानोबारायांचा रस्ता श्रेयाकडे जाणार आहे. म्हणून हरिपाठाची जी भाषा आहे ना ती वेगळी भाषा आहे. माऊलीची भाषा आहे ना 2 प्रकारची चालते. हरिपाठातली वेगळी आहे आणि ज्ञानेश्वरीची भाषा वेगळी. ज्ञानेश्वरीची भाषा आहे ना आईची भाषा आहे.
आईची भाषा आहे, फार गोड भाषा आहे. आई तिरकी जरी बोलली ना तरी कळत नाही मुलाला, ती आईची भाषा आहे. टोमणा मारते आई, पण मुलाला कळत नाही. मुलाला कळत नाही हे देखील आईला कळतं, तिलाच आई म्हणावं. आई दुसरी नाही आहे. म्हणून माऊलीच्या दोन्ही भाषेचा अभ्यास करा. वेगळी वेगळी भाषा आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे दीजे, करीजे, घेईजे, आदरार्थी भाषा आहे बरं का. असं करू नये, तसं करू नये, असं वागावं, तसं वागावं, ही माऊलीची भाषा आहेत, आईची भाषा आहे. हरिपाठाची भाषा आहे ना, ही पुरुषाची भाषा आहे. आणि पूर्ण हरिपाठामध्ये रे शब्दाचं उच्चारण जास्त आहे बरं का. नामा परते तत्व नाही रे. आता इथं माऊली नाही आहे, ती पुरुषी भाषा झाली. सौम्य बोलतच नाहीत, आणि सौम्य बोलणाऱ्याला पुरुष म्हणूच नाही. निसर्गाने त्याच्यामध्ये सौम्यता ठेवलेली नाही. आणायचा प्रयत्न केला तर चुकीचं होईल. चुकीचं होईल, ते किती चुकीचं होईल मला माहिती. जो पुरुष बाईप्रमाणे बोलतो तो आदरणीय नसतो. निसर्गाने निर्माण केलेलं पुरुषत्व आहे, त्याचा उपयोग करा, त्याचं अस्तित्व स्वीकारा. तसं हरिपाठ हा पुरुषी भाषेमध्ये बोलला गेलेला आहे. आणि जागेवर दोन तुकडे आहेत. तुम्ही एकच शब्द ऐकलात, नामा परते तत्व नाही रे. नाही, आम्हाला नाही ऐकायचं, अन्यथा अनेक पंथा वाया जाशी. काही देणं घेणं नाही त्यांना. सरळ बोललेलं वाया जाशी. याला शाप म्हणा, बोलणं म्हणा, सूचना म्हणा, किंवा धोका आहे असं सांगणं म्हणा, ही भाषा आहे हरिपाठाची. म्हणजे आपण जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या वाणीचा अभ्यास करतो तेव्हा वाणी कशी खोलत जाते तिचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो हरिपाठ आहे. म्हणून हरिपाठ हे आतलं जीवन आहे. आतल्या प्रवासाला मार्गदर्शन करणारं जीवन आहे. हरिपाठ शिकल्यानंतर, ऐकल्यानंतर किती पैसा मिळाला हा विचार करणाऱ्यासाठी नाही आहे. तुम्ही आयुष्यभर हरिपाठ गा, म्हणा, फरक नाही पडत. कारण की हरिपाठात हरिपाठ आयुष्यभर म्हणा असं नाही सांगितलंय, हरिमुखे म्हणा सांगितलंय. फरक लक्षात येतोय? हरिपाठ काय सांगतोय आपल्याला? हरिमुखे म्हणा. तुम्ही हरिपाठ आयुष्यभर म्हणता. ज्ञान आहे. शाळेत किती वर्ष जायचं मुलांनी? याला लिमिट आहे, मर्यादा आहे त्याला. पहिली, दुसरी, तिसरी, एम ए पर्यंत ठीक आहेत. एम ए नंतर जगात कुठलंच कॉलेज नाही आहे. नाही म्हणजे पुढं अभ्यास करायचा आहे, मग PhD करा. शब्द लक्षात आला? शिकवणं कुठपर्यंत आहेत? एम ए पर्यंत आहेत, त्याच्या पुढं शिकवणं नाही. हां, मला विद्वान व्हायचं आहे, पुन्हा स्वतः अभ्यास करा. लागणारी तंत्र, समीक्षकता सगळं शिकलेला आहात तुम्ही, पुढचा अभ्यास करा. हरिपाठ आतला प्रवास आहे, आतलं जीवन आहे. आतल्या जीवनाला लागणारं मार्गदर्शन इतकं गोड आहे हरिपाठ, तुम्हाला तर काय सांगायचं. भाषा पण तशीच आहे, बोलणं पण तसंच आहे. 9 दिवसामध्ये आपल्याला किती चिंतन करता येईल हा आपल्या नशिबाचा आणि प्रारब्धाचा भाग आहे.